जय महाराष्ट्र। मी लहू जगन तांबडी प्रभाग क्रमांक 14 मधून उमेदवारीसाठी उभा आहे। माझ्या प्रभागामध्ये स्मशानभूमी नाही, तसेच ओव्हरब्रिज नाहीत, चेन्याला ओव्हरब्रिज नाही, काजूपाड्याला ओव्हरब्रिज नाहीत, तसेच वाड्याच्या पाड्याला स्मशानभूमी नाही, बेलकडी पाड्याला स्मशानभूमी नाही, चेना गावामध्ये जी स्मशानभूमी आहे तिथे रस्ता नाही, तो पण रस्ता बनवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे। तसेच स्मशानभूमी आम्हाला किती वर्षाव गावासाठी दगडावर मैत जाळवायला लागत होतं, त्यासाठी मी आमच्या पूर्ण गावाने आंदोलन करून ती स्मशानभूमी बांधून घेतली। तसेच बिल्डरांनी आमच्या गावातील होलीची जागा ती सुद्धा बिल्डरांनी बलकवली, ती सुद्धा आम्ही संघर्ष करून मिळवली। तसेच आमच्या गावामध्ये एका बिल्डरनी समाज मंदिरासाठी जागा राखीव होती, ती जागा बलकावलेली होती, त्यासाठी संघर्ष करून आम्ही ती जागा मिळवलेली आहे आणि तिथे समाज मंदिर बांधलं, व्यायामशाला बांधून घेतली, बामनदेवाचं मंदिर बांधून घेतलं। तसेच आमच्या विरोधकांनी वरसाव गावातलं जे तलाव होतं, सार्वजनिक तलाव, ते बलकावलेलं आहे, त्याचा आम्ही पोलीस स्टेशनला मुद्दा उचललेला आहे, त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे बलकावलेला आहे म्हणून। तर ते मिळवण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे। दुसरी, ज्या माझ्या पाड्यामध्ये ज्या नागरिक सुविधा नाही, लाईट नाही, रस्ते नाहीत, बेलकडी पाड्याला रस्ता नाही, माशाच्या पाड्यावर रस्ता जाण्यासाठी नाही, आमची लोक आदिवासी आहेत, त्यांना बिचारांना आम्ही त्यांच्यासाठी संघर्ष करतोय, पण जो विकास झालेला आहे तो विकास फक्त शहरी भागामध्ये झाला आहे, आमच्या गावागावात पाड्यामध्ये झालेला नाही। तो विकास करण्यासाठी मला उभं राहण्याची पाळी आले आणि ती संधी मला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी संधी दिलेली आहे। त्या संधीचं मी योग्य ते सोनं करीन आणि माझ्या पाड्याचा विकास करीन असं मला वाटते। आप जीतने के बाद आप सबसे पहले आप क्या करोगे जनता के लिए? जीतने के बाद हर हमारे पाड़े में जो सुविधा है, समझो रास्ता नहीं, पानी नहीं, लाइट नहीं, उनका जो सुविधा है सुख दुख में उनके साथ मैं रहूंगा, ये मेरा ये है। आज तक सब नगर से बोलते हैं मैं ये काम करूंगा, क्या आप इस वादे में खरे उतरोगे? सही में खरा उतरूंगा, क्योंकि अगले टर्म में रविंद्र माली 20 साल शिवसेना का ये था नगर सेवक, लेकिन 20 साल में हमारे पाड़े में रास्ता नहीं बना, लाइट नहीं आई, पानी नहीं आया, पानी का सुविधा नहीं हुआ। वैसा ही बीजेपी का पारदी करके 2 टर्म में निवडणूक है, चेहरा भी दिखाया नहीं। चेना, काजूपाड़ा, वरसावा, माशाचा पाड़ा, बीजेपी के कैंडिडेट ने हमारे गांव में, हमारे एरिया में 14 वार्ड क्रमांक में चेहरा भी नहीं दिखाया। इसके लिए मैं खड़ा हूँ कि मेरे गांव का विकास हो। ये पक्का विकास कर दोगे? पक्का। आदिवासी समाज और मेरे सब भाई बंद है, जितने नागरिक है उनका सबका विकास करूंगा मैं।